विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो. जय भीम. जय भीम. निषेध असो, निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो. निषेध असो, निषेध असो. महानगरपालिकेचा निषेध असो. सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विरोधात या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसलोय. आमची अशी मागणी आहे, जे सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनुसूचित जाती जमाती घटकातील दलित समाजातील काही 15-16 कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं. ती जागा महानगरपालिकेची होती. महानगरपालिका कुठलीही सूचना न देता कसलंही त्या जागेवर आरक्षण नसताना त्या ठिकाणी ती जागा अतिक्रमण विभागाने आमचे घरं पाडून टाकले आणि त्या ठिकाणी एका खाजगी व्यवसायासाठी, एका मंगल कार्यालयासाठी या ठिकाणी भाडेतत्वावर पार्किंगसाठी ती जागा दिली. प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि ज्या मागणीसाठी आम्ही बसलोय, आम्ही या देशात राहतो, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या देशात राहतो. ज्या संविधानामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय. आम्हाला मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत आणि आमचा निवाराच त्या महानगरपालिकेनं या ठिकाणी हिसकावून घेतला. त्याच्या विरोधात या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे. जी जागा त्यांनी पार्किंगसाठी दिली, प्रथमतः त्या जागेवर कुठलंही आरक्षण नाही आणि राज्यघटनेच्या कलम 46 मध्ये सांगतात की राष्ट्रहितासाठी आम्हाला या ठिकाणी आमचं संरक्षण करणं, आम्हाला या ठिकाणी त्यामध्ये उल्लेख आहे. परंतु आज कुठल्याही पद्धतीने आमची दखल न घेता आम्हाला त्या ठिकाणी पोलिसाचा बळ दाखवून या ठिकाणी आम्हाला धुडकून लावलं. आणि दुसरी बाब अशी आहे की जे मंगल कार्यालयवाला आहे, तो मंगल कार्यालयवाल्याची इमारत तिथं असताना सोलापूर महानगरपालिकेने त्याला कुठल्या तिथं पार्किंगची चौकशी न करता आमचे स्वतःचे घरं पाडून या ठिकाणी पार्किंग कुठल्या उद्देशानं दिली ही या ठिकाणी त्या इमारतीची चौकशी झाली पाहिजे. आणि आमची तिसरी मागणी अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे पार्किंगसाठी देण्यात आलेली जागा, त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, दाट वस्ती आहे. त्या ठिकाणी एखादा ठराव जर आपण देत असेल, एखादा पार्किंगसाठी जागा देत असेल तर लोकांची सूची घेणं गरजेचं आहे, लोकांचं म्हणणं गरजेचं आहे, ठराव करणं गरजेचं आहे. परंतु त्या ठिकाणी तसं कुठलाही प्रकार झालं नाही. आमचे घरं पाडून या ठिकाणी आमच्या स्वप्नाचा चुराडा करून आम्हाला या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेने अन्याय केलेला आहे. प्रथमतः त्या ठरावाची चौकशी व्हावी म्हणून गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतोय. माननीय सोलापूर जिल्हाधिकारी असेल, महापौर असतील, सोलापूर महानगरपालिका असेल, यांना वारंवार आम्ही पत्रक देऊन वारंवार आम्ही या ठिकाणी आम्ही सांगतोय की तो ठराव चुकीचा आहे, सुट्टी दिवशी ठराव झालेला आहे. तो ठराव तात्काळ रद्द करून या ठिकाणी असणारे हे परिवाराला त्या ठिकाणी निवारा म्हणून ती जागा आम्हाला भाडेतत्वावर देण्यात यावी. या मागणीसाठी आम्ही 8 दिवसापासून आंदोलनाला बसलोय. आमची तीव्रता त्यांना कळत नसेल, आमची भावना त्यांना कळत नसेल, आमच्या वेदना त्यांना कळत नसेल तर येणाऱ्या काळात या ठिकाणी आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन, उग्र पद्धतीची भूमिका या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि जे काही या आंदोलनामध्ये बरं वाईट झालं तर याचं फक्त आणि फक्त जबाबदार सोलापूर महानगरपालिका असेल. कारण हे संगनमत करून दांडग्याला या ठिकाणी पैशाच्या जोरावर या ठिकाणी आमचे घरं उद्ध्वस्त करून, आमच्या स्वप्नाचा चुराडा करून ती जागा पार्किंगसाठी देण्यात आलेली आहे. खरोखर या पार्किंगच्या जागेची चौकशी होणं गरजेचे आहे. परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त हे झोप्या काढतात. कुठल्याही भावना त्यांना पोचत नाही, आमच्या दलिताच्या भावना त्यांना कळत नाही. ते गेल्या 8 दिवसापासून आम्ही आंदोलनाला बसलोय. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय, आम्ही शिस्तीत आंदोलन करतोय. जर आमच्या भावना तुम्हाला कळत नसेल तर आम्हाला उग्र पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला कुठला तर पाऊल उचलावं लागणार आहे. या ठिकाणी या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो. व्हॉट्सअप करतो.